नमस्कार. अतुल्य शोधच्या आजच्या या भागामध्ये मी प्रमोद पवार आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. गेली वर्षभर आम्ही आपल्या समोर कार्यक्रम सादर करतोय, वेगवेगळे शोध आपल्यासाठी घेऊन येतोय. या सगळ्या शोधांचा फायदा घेऊन काही लोकांनी ते व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा वापरायला सुरुवात केली आहे. पण आम्ही मात्र आता मध्ये छोटीशी विश्रांती घेऊन आपल्यासाठी वेगवेगळ्या वास्तूंमध्ये आपल्याला घेऊन जाणार आहोत की जिथे नवे नवे संशोधक तयार केले जात आहेत. या संशोधकांच्या माध्यमातून एक वेगळं विश्व आपल्या समोर येणार आहे. यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं आणि ते कोणकोणते शोध लावत आहेत की ज्याचा उपयोग नव्या पिढीला नव्या पद्धतीने होणार आहे आणि त्या सगळ्या शोधांची यशोगाथा आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय. आज दिवस आहे तो मुंबईतल्या एका टेक्निकल इन्स्टिट्यूटचा. आज आपण आहोत मुंबईतील माटुंग्यामधील व्हीजेटीआय इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात. व्हीजेटीआयच्या संचालकांना भेटून तसंच इथल्या प्राध्यापकांना भेटून आणि विद्यार्थ्यांना देखील भेटून आपण इथे इनोव्हेटिव्ह पद्धतीने कशा पद्धतीने काम चालतं याची अधिक माहिती घेणार आहोत. व्हीजेटीआयमध्ये दरवर्षी वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असतात. अभ्यास करून केवळ पदवी संपादन करण्याव्यतिरिक्त त्यांनी इनोव्हेटिव्ह पद्धतीने काम करावं, विचार करावा आणि काहीतरी संशोधनपूर्ण अभ्यास करावा यासाठी आपण काय प्रयत्न करता? हे बघा सर, की व्हीजेटीआय ही देशातली एक नावाजलेली तांत्रिक शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था आहे. 125 वर्ष जुनी संस्था आहे. या संस्थेने देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले अभियंते घडवलेले आहेत. परंतु काळानुरूप आमूलाग्र शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणणे गरजेचं आहे. आणि आज इंजिनिअरिंग प्रोफेशनची जी गरज आहे ती ही आहे की विद्यार्थी आउट ऑफ द बॉक्स थिंकिंगवाला असला पाहिजे, इनोव्हेटिव्ह असला पाहिजे. त्यानुसार शिक्षण पद्धतीत बदल घडवणं गरजेचं आहे. तर व्हीजेटीआयमध्ये विद्यार्थ्याच्या इनोव्हेशनला चालना देण्यासाठी आम्ही फर्स्ट इयरपासूनच एक त्याचं पार्टिसिपेशन इन ई सेल नावाचा आमच्याकडे एक सेल स्थापन केला आहे. ज्या स्टुडंट्सचा ग्रुप असतो, टीचर्स त्यांना गाईड करतात आणि ते काही इनोव्हेटिव्ह आयडियाजवरती काम करतात. मागच्या वर्षी आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांनी एक इनोव्हेटिव्ह प्रपोजल आयसीआयसीआय बँकेला सादर केलं आणि आयसीआयसीआय बँकेच्या कॉम्पिटिशनमध्ये सिलेक्ट झालं. त्यांचं प्रपोजल होतं की आपण हे एवढे वेगळे कार्ड्स वापरतो, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे, याच्याऐवजी आपला मोबाईलच त्या कार्डचं काम करेल. आणि त्याच्यासाठी आयसीआयसीआयने त्यांना फंडिंग पण दिलं आणि दे आर वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट. अशा कोणकोणत्या इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टचं काम केलेलं आहे आणि राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं मिळालेली आहेत, त्यांच्या कामाचं रेकग्नायझेशन झालेलं आहे? माझ्या माहितीप्रमाणे मागच्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्याचं काहीतरी कम्युनिकेशनमधलं काहीतरी त्याचं स्टँडर्ड जे होतं ते नासानी वापरलं असं काहीतरी पेपरला मी वाचलेलं आहे. तर आमचा प्रयत्न हाच असतो की आमचे बीटेकचे विद्यार्थी किंवा एमटेकचे विद्यार्थी, आमच्याकडे रिसर्च प्रोग्राम पण आहे, यांनी अशा प्रॉब्लेम्सवरती काम करावं ज्याचा डायरेक्ट रिलेव्हन्स प्रोफेशन्सी आहे आणि ज्यात काही इनोव्हेशनला स्कोप आहे. तर आमचा प्रयत्न हाच असतो की नुसतं क्लासेस अटेंड करणं, लॅब करणं याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्या चिकित्सक बुद्धीला चालना मिळणाऱ्या काही गोष्टी असतील तर त्या कराव्या. त्यासाठी आम्ही स्टुडंट्सला एनकरेज करतो आणि एस्पेशली प्रोजेक्टबद्दल आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला, जसं इलेक्ट्रिकलला आहे, टेक्स्टाईलला आहे, मेकॅनिकलला आहे, आमच्या फॅकल्टी मेंबर्सचा हाच प्रयत्न असतो की ते अशा लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करतील ज्याचा डायरेक्ट रेलेव्हन्स इंडस्ट्रीशी किंवा प्रोफेशनशी आहे. विद्यार्थ्यांनी केलेले हे जे प्रोजेक्ट आहेत, इनोव्हेटिव्ह पद्धतीने केलेलं हे काम राष्ट्रीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावं म्हणून आपण काय प्रयत्न करता? बघा, आमचे जे बीटेकचे स्टुडंट्स आहेत त्यांना आम्ही पार्टिसिपेशनला एनकरेज करतो. जशी रोबो कॉम्पिटिशन वगैरे होते आयआयटी लेवलला, आम्ही त्यांना पार्टिसिपेशनसाठी एनकरेज करतो. जे आमचे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहे त्यांना आम्ही फंडिंग देतो आमच्या टेकविपच्या थ्रू त्यांचे रिसर्च पेपर प्रेझेंट करायसाठी. कारण की पीजी स्टुडंट्स जे काही करतात त्याचं प्रेझेंटेशन बेसिकली कुठल्या कॉन्फरन्सेस किंवा वर्कशॉप याच फोरमवरती व्हायला पाहिजे. तर त्यांना आम्ही फंडिंग करतो, ज्याच्यामुळे एक व्हीजेटीआयला व्हिजिबिलिटी मिळेल आणि व्हीजेटीआय आणखी ओळखल्या जाईल. म्हणजे व्हीजेटीआयची ओळख ऑलरेडी आहे पण त्यात आणखी भर पडेल.
तर आमचा हा प्रयत्न असतोच की आम्ही विद्यार्थ्यांना एनकरेज करतो. आम्ही रिसर्च स्कॉलरला कॉन्फरन्सेसमध्ये ॲब्रोडला पेपर प्रेझेंट करायसाठी सुद्धा फंडिंग अवेलेबल करतो. इनोव्हेटिव्ह पद्धतीने काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती असते? बघा, अंडर ग्रॅज्युएट लेवलवरती तर खूप विद्यार्थी अशा त्यांचा कल असा इनोव्हेशनकडे नसतो, कारण की ती प्रथम पदवी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा भर नॉर्मली डिग्री घेण्याकडे असतो. पण तरी एक 5 ते 10% बीटेकचे पोरं असतात ज्यांना काहीतरी वेगळं करून दाखवायचं असतं, आणि आम्ही त्यांना एनकरेज करतो थ्रू ई-सेल. आमच्याकडे इनोव्हेशन सेल पण आहे, हेडेड बाय प्रोफेसर, ते सुद्धा त्यांना गाईड करतात. पण आमचा जो पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम आणि PhD प्रोग्राम आहे तो मेनली रिसर्च आणि इनोव्हेशन बेस्डच आहे. तर तिथे आमचा भर याच्यावरतीच असतो की एमटेक प्रोजेक्टमध्ये त्याचं काही ना काही ओरिजिनल कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे, आणि PhD मध्ये तर विदाऊट ओरिजिनल कॉन्ट्रीब्युशन, विदाऊट पेपर पब्लिकेशन इन इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस आम्ही म्हणजे पुढे जाऊच देत नाही. त्यामुळे आमचा भर जो आहे पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशनचा तो बेसिकली रिसर्च आणि इनोव्हेशनवरतीच आहे. धन्यवाद. आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आता VJTIचे जे इतर फॅकल्टी मेंबर्स आहेत आणि त्यांनी विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने काम करायला शिकवलेले आहे त्यांच्याशी आम्ही गप्पा मारतो. नमस्कार. नमस्कार, स्वागतम. आपण इथे प्रोफेसर म्हणून काम करता. हां, मी प्रोफेसर आहे. आपलं नाव? मंगळवेडेकर. तर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रोजेक्टविषयी आपण आम्हाला माहिती देऊ शकाल? हो, देऊ. त्याच्यात 8 स्टेज आहेत. प्रत्येक स्टेजमध्ये 100 किलोवोल्टचा व्होल्टेज सप्लाय स्टोअर होतो, आणि त्याच्यातनं 800 किलोवोल्ट टोटली 8 स्टेज ॲड होऊन 800 किलोवोल्ट बाहेर येतो. त्याच्यात येतो त्याला पल्स म्हणतात, त्याला इम्पल्स म्हणतात. 800 किलोवोल्ट एकत्र आला तर त्याला इम्पल्स म्हणतात. तर त्या इम्पल्समध्ये राईस टाईम असतो आणि फार महत्त्वाचा असतो, मग कॉन्स्टंट व्होल्टेज असतो, मग फॉल टाईम असतो. तर हे पल्स अशाच प्रकारचा एक जनरेटर 20 स्टेजचा BRCमध्ये बनवला गेला आहे, ज्याच्यामध्ये 170 किलोवोल्ट 340 किलोवोल्टचा आउटपुट आहे, आणि तो आउटपुट एका स्विच बनवला. म्हणजे ह्या प्रोजेक्टमध्ये हा जनरेटर आहे, वापर होता तो जनरेटर वापरला, आणि त्याच्यातून ही त्याची प्रतिकृती आहे का? हां, ही त्याची प्रतिकृती आहे. तर ही खालची जी स्टेज आहे ह्याला त्याला बाहेरून एक डबा बनवला आहे, म्हणून ते आतल्या गोष्टी जे आहेत हे त्याच्यातलं इथे आतलं दिसत नाही आहे. म्हणून हे जे बाहेर बनवलं आहे त्याच्यानंतर आम्ही तो स्विच बनवला, आणि ह्या स्विचवर आम्ही काम केलेलं आहे. स्विच आणि मग हा अँटेना बनवला आणि अँटेनावर काम केलं आहे. हे असे स्विचेस ह्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी पहिल्यांदा बनवलं आहे, आणि त्याच्यातून ह्याचा जो आउटपुट आहे ह्याला राईस टाईम 38 नॅनोसेकंड आहे, आणि 38 नॅनोसेकंडमधून तो 4 नॅनोसेकंडला ह्यांनी बाहेर कमी केला. म्हणजे राईस टाईम कमी केलं हे याचा महत्त्वाचं हे आहे. त्या स्विचचा डिझाईन आणि ते सगळं करून 4 नॅनोसेकंडला आणला आहे, आणि हा 4 नॅनोसेकंडचा जो आउटपुट आहे तो अँटेनाला दिला गेला आहे. अँटेना आमचे सचिन उंबरकर त्याच्यावर काम करत आहेत. ते त्यांचा PhDचा प्रोजेक्ट आहे, आणि ते तुम्हाला पुढचं बोलतील. हा जो पिकिंग स्विच आहे हा 38 नॅनोसेकंडचा जो आउटपुट आहे अशाच जनरेटरचा, तो 4 नॅनोसेकंडला आउटपुट देतो. इनपुट 38 नॅनोसेकंड घेतो आणि 4 नॅनोसेकंड आउटपुट देतो 170 किलोवोल्टला, आणि हा आउटपुट अँटेनाला फीड केला गेला आहे. आणि हा अँटेनाचा डिझाईन हे सचिन उंबरकर यांनी केलेला आहे, आणि ह्याच्यावर ते संशोधन करतायत. ते विद्यार्थी आहेत का? ते विद्यार्थी आहेत. बोलवा तुम्ही त्यांना. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. सचिन, या प्रोजेक्ट विषयी डिटेलमध्ये माहिती देऊ शकशील? हो सर. हा प्रोजेक्ट प्रामुख्याने 3 विभागामध्ये डिवाइड केलेला आहे. याच्यामध्ये मार्च जनरेटर, पिकिंग स्विच आणि अँटिना हे 3 बेसिक ब्लॉक आहे. तर मार्च जनरेटर ही सरांनी आत्ताच एक्सप्लेन केल्याप्रमाणे ही मार्च सिस्टीम पूर्ण याच्यामध्ये मर्ज केलेली आहे, याच्यामध्ये भरलेली आहे. आणि त्यानंतर मार्च जनरेटरवरनं जो पल्स येतो तो पिकिंग स्टेजला देऊन त्याच्या थ्रू अँटिना थ्रू रेडिएशन केलं जातं. तर हा अँटिना डिझाईन आणि त्याचं एक्सपेरिमेंटल मॉडेल हे या चित्रीकरणामध्ये दाखवलेलं आहे. तर या सिस्टममधून जे काही पल्स येईल ते अर्धांकीन असले म्हणजे हाफ मोनोपोल अँटिना टाईप यूज करून तो अँटिना रेडिएशन झोनमध्ये सेट केला आहे, आणि त्या अँटिना थ्रू
15 मीटरपर्यंत आणि 50 मीटरपर्यंत आम्ही त्याचे रेडिएशन मेजर केले. तर ही पल्स आम्ही मेजर केली ती 15 मीटर डिस्टन्सवरती अँटिनाच्या सिस्टमपासून. त्या ठिकाणी आम्हाला 13 kV पर मीटर एवढी पल्स इंटेन्सिटी मिळाली. या प्रोजेक्टचा प्रामुख्याने उपयोग हा वॉटर शुद्धीकरणासाठी, पाणी शुद्धीकरणासाठी, तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आणि मेडिकल इक्विपमेंटमध्ये केली जातो. तसेच शरीरच्या केसामध्ये कॅन्सर, कर्करोग व इतर रोगांच्या निदानासाठी पण केला जातो. याविषयी माहिती देऊ शकाल? हे काय आहे? हे पल्स ट्रान्सफॉर्मर आहे. हे वेगळ्या पद्धतीने पल्स तयार करण्याचा ट्रान्सफॉर्मर आहे. आपला विजेचा जो नॉर्मल ट्रान्सफॉर्मर असतो 22 किलोवोल्टचा 415 व्होल्टला घेऊन येतो, तसा आपल्या MSCB मध्ये वापरतात त्या पद्धतीचा हा वेगळा ट्रान्सफॉर्मर इथे पल्ससाठी तयार करण्यात आला आणि ह्याच्यावर संशोधन केलं आम्ही आधी. आणि ह्याच्यात बांद्राचे पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रोफेसर तास्कर यांनी यांचं संशोधन केला. 22 MTechचे विद्यार्थ्यांनी संशोधन केलं याच्यावर. आणि ह्याच्यात 40 किलोवोल्ट, 10 amps आणि 1.5 मायक्रोसेकंड, 1.5 मायक्रोसेकंड ह्या राईस टाईमचा पल्स ह्याच्यात तयार करण्यात आला. हा खूप 7-8 वर्ष याच्यावर आम्ही काम केलेलं आहे. आणि ह्याद्वारे सुद्धा ही दुसरे माध्यम आहे ज्यांनी पल्स तयार करता येतात. असे पल्स तयार करणारे वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत त्यांनी करता येतात. याचा ॲक्च्युअल उपयोग कसा काय होतं आणि इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने केलं जातं? ह्याचा उपयोग जेवढा पल्सचा राईस टाईम कमी होतो तेवढे तुम्हाला हाय फ्रिक्वेन्सीचा वेवफॉर्म मिळतो. आणि हा हाय फ्रिक्वेन्सीचा वेवफॉर्म इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स तयार करतात. ह्या रेडिएशन्सनी आपल्याला 4 प्रकारचे बीम्स तयार करता येतात. लेझर बीम, प्लास्मा बीम, इलेक्ट्रॉन बीम, आयॉन बीम असे वेगवेगळ्या प्रकारचे बीम तयार करतात. आणि ह्या बीम्सचे वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करता येतो. ह्याच्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेल्डिंग करता येतं, म्हणजे 2 मेटल्स म्हणजे कॉपर, तांबा आणि पितळ ह्याचा वेल्डिंग करता येईल. तांबर आणि अल्युमिनियम याचा वेल्डिंग करता येईल. आणि ह्याला हीटलेस वेल्डिंग म्हणतात कारण त्याला उष्णता नाही आहे, फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशननी ते वेल्डिंग करता येतात. हा एक आहे. त्याच्यानंतर डायमंड कटिंग करता येतो. मग ह्याचा मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूप मोठ्या पद्धतीने उपयोग होतो कारण प्रत्येक बीम जो आहे फार कमी दाबाचा पेशंटला देऊन ते कॅन्सरसाठी आणि वेगवेगळ्या रोगासाठी, CT स्कॅनसाठी वापरले जातात. त्याच्या व्यतिरिक्त सांडपाणी आहे, त्याच्यात सांडपाणीचा चांगलं पाणी करण्यासाठी पण ते वापरलं जातं. आपलं जेवणाचं जे अन्न आहे, अन्नातसुद्धा इरेडिएशन करतात ते प्लाझ्मा बीम्सचे. आणि त्या प्लाझ्मा बीमचे इरेडिएशन केल्यामुळे त्यातले कीटक भरून जातात आणि हे खूप वर्ष राहतं हे अन्न. तर असे वेगवेगळ्या पद्धतीने ह्याचा उपयोग करता येतो. असे एक 20-25 ॲप्लिकेशन्स आहेत ज्याला हे असे पल्सेस आणि पल्स ट्रान्सफॉर्मर्स आणि पल्स सिस्टम्स वापरले जातात. हे अत्यंत आधुनिक शोध आहे आणि बरेच देशात त्याच्यात बराच प्रगती झालेली आहे. आपल्या देशातही बरंच काम चालू आहे वेगवेगळ्या लॅबोरेटरीजमध्ये, गव्हर्नमेंटच्या CSIR लॅबोरेटरीजमध्ये विशेषतः वेगवेगळ्या कॉलेजेसच्या बरोबर वेगवेगळ्या पद्धतीने कामं चालू आहेत. ह्याचा स्कॅनिंगला पण वापरतात, म्हणजे कार्गो स्कॅनिंगला वापरतात, अशा एअरपोर्टमध्ये स्कॅनिंगला वापरतात, सिक्युरिटीला वापरला जाता. तर अशा बऱ्याचशा गोष्टीत वापरला जातो. हा आपल्याकडेच केला गेला की परदेशात सुद्धा पहिल्या प्रथम केला गेला? काय नाही, हे पहिल्या प्रथम परदेशात केला गेला होता आणि फारच महागडं वस्तू होतं म्हणून ते घेता आलं नाही. तर हे कसं काय केलं हे करण्यासाठी हा संशोधन इथे केला. म्हणजे हे आधी झालेलं आहे, आता आम्ही त्यांच्या लेवलला अजून आलेलो नाही, पण आता त्याचा प्रयत्न चालू आहे. पण हे कारण हे आम्ही जे केलं हे इकडे मिळणारा 800 रुपयाचा फेराइट कोरवर आम्ही हा ट्रान्सफॉर्मर बनवला. पण तिकडचा एक कोर त्याचा किंमत कमीत कमी त्यावेळेला मी जेव्हा चालू केला 2004 मध्ये, तेव्हा त्याची किंमत जवळजवळ 1 लाख 1.5 लाखाचा कोर होता. पण तो कोर मिळत नव्हता आपल्याला हिंदुस्थानात. पण तरी आम्ही ह्याच्यात संशोधन केलं. पूर्ण करण्यासाठी किती वर्ष कालावधी गेला? आम्हाला 6 वर्ष लागली. ह्या प्रोजेक्टचे प्रेझेंटेशनसाठी मी VGTIच्या आणि भाभा अनुसंधान केंद्र यांच्या फंडिंग थ्रू सन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया येथील पल्स पॉवर प्लाझ्मा सायन्स IEEE कॉन्फरन्ससाठी गेलो होतो. तिथे मला ह्या प्रेझेंटेशनसाठी जागतिक लेवलला रिस्पॉन्स भेटला. त्यावरनं बरेचसे युरोपियन आणि जर्मन कंट्रीजच्या आणि US मधल्या कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील जॉन प्रोफेसरांनी रिस्पॉन्स दिला. याचे काम पुढे चालू ठेवावं असं त्यांनी मला प्रोत्साहित केले. आणि त्याचप्रमाणे DV गिरी हे भारतातील IISc बँगलोरमधून पासआउट झालेले विद्यार्थी, आता सध्या 35 वर्षापासून अमेरिकेमध्ये असलेले सरांनी मला याच्यासाठी पुढे काम चालू ठेवावे व हे कार्य अतिशय मौल्यवान आहे व याचा उपयोग अशा प्रकारे याचा उपयोग वेगळ्या प्रकारे करू शकता यासाठी प्रोत्साहित केले.
हे आपण बनवलेलं इन्स्ट्रुमेंट आहे का? बरं. याचं नाव काय? याला क्वाड कॉप्टर बोलतात, कारण याच्यामध्ये 4 रोटर आणि मोटर्स असेंब्ली अशी बनवलेली आहे. याला व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग या विभागामध्ये त्याला एरोस्पेसमध्ये वापरलं जातं. कारण आपली नेहमीची जी विमान असतात ते लँडिंग किंवा टेक ऑफ करताना त्यांना थोडीशी जागा लागते. हे सरळ हेलिकॉप्टरप्रमाणे वरती उडू शकतात किंवा खाली जाऊ शकतात. तर हे आमचे एमटेकचे विद्यार्थी होते, त्यांनी बनवलं होतं. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला थोडीशी त्याच्याबद्दल माहिती द्यावी. काय नाव काय तुझं? माझं नाव विश्वनाथ केतकर आहे. या प्रोजेक्टमध्ये आपला सहभाग आहे का? हो, माझाही सहभाग आहे यांच्यात. हा, अधिक माहिती दे ना याविषयी. देईन मी. तर जसं आमच्या त्या सरांनी आता एक्सप्लेन केलं, हे जसे हे दिसतात हे ह्याचे मोटर्स आहेत या क्वाडकॉप्टरचे, आणि त्याच्यावर हे त्याचे रोटर्स आहेत. हे त्याचे विंग्स ते असे फिरतात, असे आपण हेलिकॉप्टरच्या ह्याच्यावर बघतो. आणि हे पूर्ण क्वाडकॉप्टरचा मेन कंट्रोलर त्याचा जो पार्ट असतो त्याला इथे माउंट केला जातो. आपण जे पण नियंत्रण प्रणाली वगैरे जे काही ज्याला कंट्रोल स्ट्रॅटेजीज जे काही म्हणतात, अल्गोरिथम्स, कम्प्युटरायझेशन, ते सगळं ह्याच्यात प्रोग्रामिंग करून ह्याच्यात फीड केलं जातं. त्यानंतर बाकी त्याची बॅटरी माउंटेड त्याच्या खाली याच्यात आहे आमची बॅटरी माउंटेड. आणि बाकी त्यात काही सेन्सर्स माउंट करणे वगैरे हे सगळं हे त्याच्यावर हे सगळं माउंटेड असतात. जसं आपण हे करतो आपल्या मोबाईलमध्ये GPS वगैरे असतो, तर आपल्या मोबाईलनी कसं पूर्ण दुनियात कुठे पण आपण जाऊन आपला मोबाईल ट्रॅक होऊ शकतो. तसंच हे एक GPS मॉड्यूल इथे दिलं आहे. ह्याच्याने पण पूर्ण दुनियामध्ये हे क्वाडकॉप्टर कुठे ट्रॅक करू शकतो आणि पूर्ण दुनियामध्ये सपोज त्याची उडण्याची कॅपेबिलिटी असेल तर तिथे जाऊन उडू शकतो. म्हणजे याला असं पण प्रोग्राम करू शकतो की तो हा पुणे मुंबई ट्रॅव्हल करेल, सपोज बॅटरी तेवढं हे करेल तर, कारण की पूर्ण त्याच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे उडण्याची. बाकी याच्यामध्ये कसं असतं, हे 4 हे फॅन्स आहे. आपण विचार करतो की 4 फॅन आहेत, 4 चालू केले की ते उडेल, पण ह्याच्यात तसं नसतं. ह्याच्यात कॉम्प्लेक्स मॅथमॅटिक्स आपण इन्व्हॉल्व करतो. का? कारण की हे सीसॉसारखं काम करतं. हे असं होऊ शकतं किंवा असं होतं. मग ह्याला स्टेबिलाइज करण्यासाठी आपण इथे कोडिंग केलं असतं. कोडिंग किंवा अल्गोरिदम्स चालवतो. त्या अल्गोरिदमनी हे सगळं कंट्रोल होतं आणि ह्याच्यावर अजून हे करून त्याला स्वतःचं डोकं देऊन इकडे तिकडे चालवू शकतो. याचं फंक्शन कशा पद्धतीने चालतं? मी तुम्हाला याच्या यांत्रिक घडामोडी ज्या आतमध्ये होत आहेत त्याच्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यामध्ये एक कंट्रोलर असतो, ज्याच्यामध्ये तो जे काही आपण ट्रॅजेक्टरी त्याला दिलेली असते तर त्याला तो बरोबर ट्रॅक करतो की नाही हे शोधत असतो. आणि यांच्यामध्ये जे एरर येते किंवा जे तफावत येते ती दूर करण्याचा प्रयत्न एक कंट्रोलर करत असतो. तर याच्यामध्ये एक PID म्हणजे प्रोपोर्शनल, इंटिग्रेटर आणि डेरिव्हेटिव्ह अशा प्रकारचा कंट्रोलर वापरला जातो. पण आम्ही याच्यामध्ये PID कंट्रोलरच्या ऐवजी आमच्या मुलांनी मॉडेल प्रिडिक्टिव्ह कंट्रोल किंवा MPC प्रकारचा कंट्रोल वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यामध्ये आम्ही सेन्सरी म्हणून जायरोस्कोप वापरलेले आहेत. आम्ही GPS ची माहिती घेतलेली आहे आणि दिलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्याला जे काही थ्रस्ट डेव्हलप करावा लागतो किंवा निर्माण करावा लागतो तो त्या मोटरच्या द्वारे केला जातो. या अशा प्रकारच्या संशोधनाला आपल्याला कुठे मान्यता वगैरे मिळाली आहे का? आमच्या मुलांनी केलेल्या संशोधनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही ठिकाणी परिसंवादासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं. आणि मागच्याच महिन्यामध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ही जी पुण्याला आहे तर त्याच्यामध्ये आमच्या मुलांनी 2 रिसर्च पब्लिकेशन किंवा पेपर हे त्यांच्यासमोर प्रेझेंट केले होते. तिथे जगभरातून रोबोटिकच्या क्षेत्रातले वेगवेगळे ख्यातनाम जे लोक आहेत ते आले होते आणि त्यांच्यासमोर आमच्या मुलांनी त्याच्या बाबतीत जे केलेलं आहे संशोधन ते सादर केलं होतं. त्याच्याबरोबरच आम्ही नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी जी आहे बेंगलोरमध्ये NAL त्यांच्याशी आम्ही संशोधनासाठी टायअप करण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्यामध्ये त्यांना त्या क्वाडकॉप्टरमध्ये एक पेलोड म्हणून काही वेपन वगैरे करता आले तर ड्रोन प्रकारची जी आपण पाहतो नेहमी अमेरिका, पाकिस्तानमध्ये किंवा अफगाणिस्तानमध्ये वापरते तशा प्रकारची एखादी प्रणाली जर तयार करता आली तर आमची मुलं ती करण्याचा प्रयत्न करतात.
वंडरफुल, व्हेरी वंडरफुल. कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर प्रोजेक्ट. तुम्हाला पण आम्ही आमच्या ग्रुपच्या थ्रू धन्यवाद देऊ इच्छितो, कारण जेव्हा केव्हा हा प्रोग्राम टेलिकास्ट होईल तेव्हा आमची इच्छा इतकीच आहे की बाकीच्या मुलांनी देखील यांच्याकडून प्रेरणा घेऊन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करावा, आणि त्यासह आम्ही तुम्हाला थँक्यू, धन्यवाद देतो आमच्या ग्रुपच्या तर्फे. आणि असंच आमच्या प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही वेळोवेळी यावं अशी आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो, विनंती करतो. धन्यवाद. आम्ही अतुल्य शोध हा कार्यक्रम अशासाठीच करत असतो, इनोव्हेटिव्ह पद्धतीने जे विद्यार्थी किंवा जी माणसं काम करतात त्यांना प्रकाश ज्योतात आणण्यासाठी. धन्यवाद. तर रसिक हो, सह्याद्री वाहिनीवरचे कार्यक्रम कसे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला माहिती देण्यासाठी सज्ज असतात याचा अनुभव आपण घेतला असेलच. या अतुल्य शोधमध्ये आपण व्हीजेटीआयच्या तरुण मुलांनी लावलेले काही शोध आणि त्याचा आपल्याला होणारा फायदा याचीही कल्पना आली असेल. पण त्याचबरोबरीने आजचा कार्यक्रम संपवण्यापूर्वी महत्त्वाचा भाग म्हणजे प्रश्न. आणि हा प्रश्न असणार आहे की तुम्ही मगाशी तो कार्यक्रम नीट पाहिला असेल तर बघा, आपण विमानं उतरताना कसे बघतो की विमानं अशा पद्धतीने उतरतात आणि चढताना सुद्धा अशा पद्धतीने चढतात, बरोबर. आकाशात झेपावतात. पण यांनी शोध लावलेलं विमान मात्र हे सरळ उडतं आणि आपल्याला हवे त्या दिशेला घेऊन जातं. आणि निव्वळ घेऊन जात नाही तर तिथला नकाशा, तिथे काही लपून बसले आहेत का, अशा पद्धतीने पोलिसांसाठी किंवा नकाशे बनवण्यासाठी वेगळ्या पद्धतीने मदत करतं. तर त्या विमानाचं नाव काय, हा आजचा प्रश्न आहे. मित्रांनो, प्रश्न ऐकलात, लवकरात लवकर त्याचं उत्तर आमच्यापर्यंत पोहोचू द्या. आणि तुमच्या आजूबाजूला असे काही शोध लागत असतील, कोणी काही त्याच्याबद्दल विचार करत असेल, त्याच्यातून काही चांगलं निर्माण होणार असेल आणि ते समाजासाठी फायद्याचं ठरणार असेल तर आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. त्याची दखल आम्ही म्हणजे आमचा हा कॅमेरा निश्चितच घेईल. आमचा पत्ता आपल्याला ठाऊक आहेच, पण पुन्हा एकदा नोंद करून घ्या. निर्माता अतुल्य शोध, मुंबई दूरदर्शन केंद्र, पांडुरंग भुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030.